प्रपंचामध्ये जरी आपण असं म्हणालो की आपण प्रयत्न सोडता कामा नये, प्रयत्नाशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. सत्ता त्यांची आहे, यश द्यायचं की नाही ते ठरवतील, पण प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. पण खऱ्या अर्थानं परमार्थाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्या हातून होणारे प्रयत्न आणि त्याला मिळणारे याच्या दोन्ही गोष्टी सद्गुरूंच्याच हातात आहेत. कारण मी प्रयत्न करतो म्हटलं तर तिथे पुन्हा अहंकार येतो, म्हणून परमार्थामध्ये तेही चालत नाही. म्हणून मला वाटतं की जो काही योग आला तो श्री महाराजांच्या कृपेमुळं आला. आणि मुळात जी माऊलींची भावना आहे ज्ञानेश्वरीमध्ये, आता खरं हे सगळं वाङ्मय, श्री महाराजांची वाणी, नामाचा महिमा, ज्या गोष्टींच्या वरती, ज्या विषयांच्या वरती कित्येक अनुभवी साधू संतांनी आयुष्य वेचली आपली लोकांचं प्रबोधन करण्यामध्ये, त्या विषयावर जाऊन आपण अधिकारवाणीनं काही बोलावं हे तर स्वप्नातही शक्य नाही आहे. पण जसं माऊली म्हणतात, बालक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोज करून माऊली रिझे जेवी. त्या लहान बाळाला जे नुकतंच बोलणं यायला लागलेलं असतं तेव्हा त्याचे ते बोबडे बोल, त्याला काही स्पष्ट कुठला उच्चारही करता येत नाही, ते चोज करून माऊली रिझे जेवी. पण आईला त्याच्या त्या बोलण्याचा आनंद वाटतो. आणि जे काही बोललं जाणार आहे ते महाराजांचंच आहे, ज्यांना ते ऐकवायचं आहे तेही महाराजच आहेत, ज्याचं त्याला आपण अर्पण करतोय यात आपलं काय आहे. माऊलींचीच पुन्हा मला आठवण होते, बालक बापाचे ताटी रिघे आणि बापा तेच जेवू लागे, मग तोही संतोष लेनी वेगे मुखची ओढवी. माऊली म्हणतात, लहान बालक जेव्हा वडील जेवायला बसतात ते बाळ येतं आणि त्यांच्याजवळ बसतं, 4 शीतं आपल्या हातात घेतं, त्यातली 3 गळून जातात, एक त्याच्या बोटालाच राहतं. वडिलांच्या मुखापर्यंत तो घास ते घेऊन जातं आणि अगदी 1 शीतही मुखापर्यंत पोचलं नाही तरी वडील अभिनय करतात खाल्ल्याचा, कारण त्यांना त्या बालकाच्या मुखावरचा जो आनंद आहे तो प्रिय आहे. माऊली म्हणतात हे जसं आहे, आता हा माऊलींचा विनय आहे, पण आपल्यासाठी ती वस्तुस्थिती आहे. आणि मुळात आणखीन एक गोष्ट, जो विषय आज बोलण्यासाठी इथे घेतलेला आहे, महाराजांच्या उपदेशाचं जे साररूप आहे ते पूज्य बेलसरे बाबांचं हे काव्य, हाच सुबोध गुरूंचा, जे सर्व परिचित आहे, सर्वांच्या नित्य पाठात आहे. कुठला एखादा अवघड विषय जर असेल, वेदांतासारखा विषय, ब्रह्मसूत्रांच्या सारखा विषय, किंवा अगदी गीतेसारखे सुद्धा जे काही विषय आहेत की ज्यामध्ये क्लिष्टता असते, ज्यामध्ये काही गोष्टी समजावून सांगणं आवश्यक असतं, समजावून घेणं आवश्यक असतं, मग अशा विषयांच्या वरती बोलताना एक प्रकारे थोडं स्वरूप असं येतं की एखाद्या महाविद्यालयामध्ये एखाद्या अध्यापकाचा वर्ग सुरू आहे आणि श्रोते काही समजावून घेत आहेत, पण हा जो विषय आहे हे इतकं सहज, सोपं आणि सुंदर आहे. काव्याचे जे गुण सांगितलेले आहेत, ज्यामध्ये एक ओज आहे आणि एक प्रसाद आहे, हे इतकं प्रासादिक काव्य आहे. मला नाही वाटत की यातला कुठलाही शब्दप्रयोग किंवा यातली कुठली, ज्या वृत्तात आहे हे आर्या गीती नावाचं वृत्त, त्यातला एकही श्लोक कुणाला कळला नसेल, उमजला नसेल अशी काही शक्यता नाही आहे. हे अतिशय सोपं आहे. एक वेळ अवघड ग्रंथांच्या मधले उतारे, त्यातले श्लोक आपल्याला समजू शकत नाहीत, ते कुठेतरी आपल्याला समजून घ्यावे लागतात. पण मग हे इतकं सोपं आहे तर यावर आपण काय बोलावं आणि का बोलावं, हे आपण यासाठी बोलत नाहीयेत की आपल्याला ते कळावं.
यासाठी बोलत नाही आहेत की यातलं काही मी माझ्या पदरचं काही त्यातून आपल्या लक्षात आणून देणार आहे, असा विषय नाही आहे. श्रीमद भागवत कथा असेल, रामकथा असेल, आपल्यापैकी कोण आहे ज्यांना रामकथा ठाऊक नाही? आपल्यापैकी कोण आहे ज्यांनी भागवत कथा कधी ऐकलेली नाही किंवा जी ठाऊक नाही? तेच राम आहे, तीच सीता माता आहे, तेच सीता हरण आहे, रावणवध आहे, सगळी कथा तीच आहे. भागवताच्या मध्ये तीच सगळी चरित्र आहेत. ध्रुव, प्रल्हाद, अंबरीश आदिकांची भगवान श्रीकृष्णाच्या त्याच लीला आहेत, भगवंताच्या त्याच अवतार कथा आहेत. आपण काही नवीन समजावून घेण्याच्या दृष्टीनं तर ते ऐकावं, ठीक आहे, पण मुख्य उद्देश तो नाही आहे. भागवताच्या सुद्धा आरंभी जे सांगितलंय ना, निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. पिबत भागवतम हा रसमय ग्रंथ आहे आणि त्याचं ते रसास्वादन करण्यासाठी म्हणून भागवत ऐकावं आणि रसास्वादन करण्यासाठीच भागवताची कथा सांगावी सुद्धा. ही दोन्ही प्रकारची भक्तीच आहे. असं नाहीये की वक्ता काही शिकवण्यासाठी इथं बसलेला आहे. आपण दोघे भक्तच आहेत. भक्ती ज्या नवविधा सांगितल्या प्रल्हादानी भागवतामध्ये, श्रवणं कीर्तनं विष्णो स्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं. यामध्ये श्रवण आणि कीर्तन पहिल्या दोन भक्ती याच आहेत ज्या आपण आता करतोय, आणि त्यातही श्रवणाला स्थान प्रथम आहे. माऊलींनी ठिकठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये श्रोत्यांना वंदन केलेलं आहे, श्रोत्यांचं स्थान पहिलं आहे. म्हणून आपण ही भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय, हा आपला भाव असावा. आणि ज्या काव्यावर आज बोलायचं आहे, खरं सांगायचं तर तसे माझे आजोबा जे काही वर्षांच्या पूर्वी निवर्तले, स्वतः त्यांचा नामावर अतिशय दृढ विश्वास. ते कुणाशी अगदी 93-94 वर्षांच्यापर्यंत उत्तम स्वास्थ्य त्यांचं होतं, पण कुणाशीही कुणी आल्यानंतर भेटायला नामाव्यतिरिक्त इतर गोष्टीवर कधी बोलले नाही. त्यामुळे घरामध्ये एक वातावरण अशा प्रकारचं होतंच. आणि श्री महाराजांचं थोडंफार काही वाचण्यातही लहानपणीच आलेलं होतं, गोंदवलेला जाणंही झालं. हे जे काव्य आहे याविषयी विशेष प्रीती यासाठी पण मला वाटते, हे काव्य सर्वप्रथम मी जे माझे गुरुजी आहेत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज, ज्यांचा आत्ता उल्लेख झाला, हे त्यांच्या मुखातून मी ऐकलेलं आहे सर्वप्रथम. आणि त्यांनी असं सांगितलं की ते स्वतः स्वाध्याय परिवाराचे जे प्रणेते आठवले शास्त्री, पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांच्या तत्वज्ञान विद्यापीठात शिकत असताना ते म्हणाले की या काव्याचा आम्ही तिथं पाठ व्हायचा. त्यांच्याकडून सर्वप्रथम ऐकल्यामुळे सुद्धा एक विशेष प्रीती या काव्याच्या बद्दल वाटत होतीच. आणि अगदी कुणालाही सहज प्रेमात पाडील आपल्या असं हे काव्य आहे. नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. नाम सदा बोलावे. जसं की आपल्याला ठाऊक आहे, पूज्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे नुसतं नाव उच्चारलं किंवा त्यांची प्रतिमा आपण पाहिली तरी सर्वप्रथम मनामध्ये जी प्रेरणा निर्माण होते ती नामस्मरणाची होते. या संतांच्या नुसत्या दर्शनानं प्रेरणा निर्माण होतात. त्यांचा उपदेश ही पुढची पायरी आहे. अगदी समर्थांची अशी उभी राहिलेली आकृती पाहिली की आपल्या मनामध्ये स्फूर्तीचा संचार होतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या प्रतिमेकडे नुसतं पाहिलं तरी कशा प्रकारे सगळ्या प्रापंचिक प्रतिकूलतेमध्ये सुद्धा आपल्या मनातलं समाधान आपण ठेवावं याची प्रेरणा मिळते. माऊलींच्याकडे पाहिलं की ते कैवल्य तेज त्यांच्या मुखावर झळकणारं ते मन वेधून घेतं, मन आपोआप शांत व्हायला लागतं. श्री महाराजांचं जीवन, त्यांचं अवतार कार्य
जो एक ध्यास त्यांचा अखंड होता आणि जे सगळ्या आपल्या शास्त्रांनी पुराणांनी सांगितलंय, या सगळ्या आपल्या भारतभूमीमध्ये अवतीर्ण झालेल्या संतांचं जे मुख्य वैशिष्ट्य आहे ते हे आहे की त्याने कोणीही मी काहीतरी सांगतोय आणि हे माझं म्हणून काहीतरी मी तुम्हाला देतोय अशा भावनेनं कधीही कोणती गोष्ट दिली नाही. हे या भूमीचं वैशिष्ट्य आहे. अन्यत्र जगामध्ये जर आपण इतर उपासना संप्रदायांकडे गेलो तर त्यांनी प्रत्येकाने आपापला एक प्रकारचा मार्ग दिला आणि हा माझा मार्ग आहे. परमेश्वराशी थेट जर कुणी जोडलेला असेल तर तो मी आहे आणि म्हणून मी जे सांगतो ते खरं आहे, अशा प्रकारची भावना मनामध्ये ठेवून आपल्या मार्गाचा प्रचार केला. आपण कुणाचा द्वेष कधी केला नाही. आपण नेहमी हेच मानत आलो की सगळे मार्ग शेवटी एका भगवंतापर्यंत जाऊन पोचतात. पण ती भावना अन्यत्र सगळीकडे आपल्याला दिसते. भारतामध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये ही भावना कधीच कुठल्या माऊलींची पण नाहीये. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. जे मुळात वेदांनी सांगितलं, जे सोपं होऊन पुराणांच्या मध्ये आलं आणि जे आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं ते मी आपल्याला देतोय. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही सांगितलं नाही हे मी लिहितोय. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, येथ माझे जी उरले पायिकपण. तीरे संस्कृताची गहने तोडून या मराठी सोपाने, रचिली धर्मनिधाने श्री निवृत्ती देवे. हे परंपरेनं आलंय, आम्ही वेगळं देत नाहीये. आणि हेच श्री महाराजांचं पण आहे. कुठल्याही संतांनी कुठल्याही उपासना मार्गाचं कधी पेटंट घेतलं नाहीये. पण मुळात गोष्ट अशी आहे, जी गोष्ट आपल्याला ठाऊक आहे ती सुद्धा पुन्हा पुन्हा सांगावी लागते, वेगवेगळ्या प्रकारे सांगावी लागते. अगदी आरंभापासून जो ग्रंथ माझ्या समोर आहे, महाराजांची ती वाणी आहे, आरंभापासून ते अगदी उपसंहारापर्यंत प्रत्येक पानावर, प्रत्येक उतार्यामध्ये भगवंताच्या नामाच्या महतीशिवाय दुसरं काय आहे. पण ते किती वेगवेगळ्या प्रकारे लोकांना, आणि हे दुसरं काही नाहीये, हा कळवळा आहे. हा केवळ बुडतसे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. त्यांच्या मनात आपल्याबद्दल असलेला कळवळा आणि मग आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जागृत होणारा जिव्हाळा, हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं भगवत भक्तीचा सोहळा निर्माण होतो. नाम सदा बोलावे. जसं मी म्हणालो, नामावर इतक्या गोष्टी, इतकी प्रमाणं श्रीमद भागवताच्या मध्ये तर ठिकठिकाणी हे सगळं भरलेलं आहे. मग ती अजामेळाची कथा असेल, शुकदेवानी सुद्धा किती अनेक प्रकारे सांगितलं. म्रियमाणो हरेर नाम, की जो अजामेळ, कथा आपल्याला ठाऊक असेल, कथा मी सांगत बसत नाही, पण जो आपल्या मुलाला बोलवण्याच्या निमित्तानं भगवंताचं नाम घेतो, त्या अजामेळाला कशा प्रकारे ते विष्णुदूत यमदूतांच्या पासून वाचवतात आणि त्याला पुन्हा एक अवसर प्राप्त होतो की आपण आपल्या जीवनात काहीतरी कल्याण प्राप्त करावं. सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नामग्रहणम अशेषाघहरम विदुः. या सगळ्या विषयांचा ओहापोह या ग्रंथामध्ये तर झालेलाच आहे की नाम कुठे घ्यावं, कुणी घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि कुठवर घ्यावं. सगळे प्रश्न आपल्या मनात असतातच ना. कुठलंही साधन आपल्याला सांगितलं की माणसाच्या मनामध्ये, माणसाचं एक वैशिष्ट्य आहे,
पारमार्थिक कुठलं साधन असलं, प्रापंचिक साधनामध्ये त्याला फारसे प्रश्न पडत नाहीत. हे त्याला असं वाटतं मी एवढं केलं मला हे सुख भेटलं, त्या आशेनं तो आणखीन सुख करतो, प्रयत्न करतो. जे मिळालेलं असतं ते खरंच सुख असतं का याचा विचार न करता तो पुढच्या पायरीवर जातो, आणखीन पुढच्या पायरीवर. हे सगळं त्याचं प्रपंचामध्ये चाललेलं असतं. पण परमार्थामध्ये त्याचं वैशिष्ट्य हे आहे की कुठलंही साधन सांगितलं की आधी त्याला सगळे प्रश्न पडतात की हे किती, कसं, कुठवर, मग खरंच त्यानं हे होईल का, हा पुढे पुन्हा संशय. आणि मग होत काहीच नाही. रत्नाकर नावाच्या एका लुटारूची गोष्ट जी येते, जो वाटमाऱ्या करायचा, लोकांच्याकडून त्याचं धन चोरणं, त्यांना मारणं, हाच ज्याचा व्यवसाय. देवर्षी नारदांची त्याची जेव्हा भेट होते आणि देवर्षी नारदांनी त्याला जेव्हा जाणीव करून दिली की बाबा तू जे करतोयस ते कुठेतरी, आणि मुळात उपदेशापेक्षा सुद्धा नारदांचा जो सत्संग त्याला घडला, त्यांचा सहवास घडला, त्यातून त्याचं हृदय परिवर्तन झालं. आणि त्याला देवर्षी नारदांनी जेव्हा नामाचा उपदेश केला तेव्हा त्याला ते खरं म्हणता सुद्धा येईना. म्हणजे कुणी नामाचा जप करावा, कोण करू शकतो, प्रत्येकजण करू शकतो असं म्हणता येतं का? नाही म्हणता येत. काही जणांना उच्चारता सुद्धा येत नाही, इतकी पातकं असतात. मग आपल्याला त्यांच्याकडे पाहिल्यावर निश्चितपणे हा भरवसा येतो की निदान आपण त्यांच्यापेक्षा बरे आहेत. आपल्याला राम म्हणता येतं की नाही? त्याला ते म्हणता सुद्धा येईना. पातक इतकी भयंकर. रा शब्दाचा उच्चार करता येतो, म चा उच्चार करता येतो, पण राम असं काही म्हणता येईना. मग सद्गुरू कसे असावेत, जे महाराजांनी या ग्रंथामध्ये प्रत्येक ठिकाणी इतक्या क्लृप्त्या, इतक्या युक्त्या सांगितल्या. बाबा असं नाही तर तसं, तसं नाही तर असं, या प्रकारे नाही तर त्या प्रकारे. तसं देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं तू राम म्हणू शकत नाही आहेस ना, मरा म्हणता येतं का? तो म्हणतो हे रोजच म्हणतो, हे कामच ते आहे, मग मरा मरा म्हण. मरा 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 मरा, ते मरा मरा म्हणता म्हणता राम कसं झालं त्यालाही कळलं नाही. पण तो कितीही पातकी असला तरी त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये जो फरक मला सांगायचा आहे, आपला इथला आत्ताच मुद्दा जो आहे, त्यांनी त्याला जप करायला, मरेती जप सर्वदा, हा त्यांचा उपदेश आहे नारदांचा. जप सर्वदा, नाम सदा बोलावे, हेच नारदांनी त्याला सांगितलं. मरेती जप सर्वदा. त्याने प्रश्न नाही विचारला कुठवर, किती दिवस, मग किती जप केला तर मला काय अनुभव मिळेल, मग 1000 जप झाला तर मला काय अनुभव मिळेल, मग 1,00,000 झाला तर मला मग काय, किंवा मला जप करणं शक्य नाही आहे तर एखाद दिवस खंड पडला तर चालेल का? म्हणजे माणूस साधना सुरू करण्याच्या आधी त्यातला खंड जो पडणार आहे तो गृहीत धरूनच बोलतो. मग 1 माळ नाही झाली तर मी 10 वेळा केला तर चालेल का? माळ न घेता कधी कंटाळा आला नाही, तो कारण कंटाळ्याचं सांगत नाही, व्यस्ततेचं सांगतो. पण मग बोटावर मोजून केला तर चालेल का? मग समजा पुढे 8 दिवस मला वेळ नाही आहे तर त्या 8 दिवसांचा किमान जो जप आहे रोजचा 11 वेळा, एकदाच 1 माळ त्या पूर्ण आठवड्यासाठी अशी गृहीत धरली जाईल का? अशी काही स्कीम आहे का? असे अनेक शंका माणूस विचारायला लागतो. मग जेवण रोज करायला लागेल का हे नाही विचारणार. काय करायचंय, थोडंसं 5 मिनिटं श्वास नाही घेतला काय बिघडतं का? हे महाराजांनी सांगितले. कुठवर नाम घ्यावं, महाराज म्हणतात श्वास कुठवर घ्यावा. त्या रत्नाकर नावाच्या अत्यंत पापी असलेल्या, अगदी मनुष्य ज्याला म्हणू नये अशा व्यक्तीनं नारदांना हा प्रश्न विचारला नाही की हे मी कुठवर घेऊ. आणि कुठवर घेतलं? अंगाभोवती मुंग्यांनी वारुळ निर्माण केलं. आणि मग जेव्हा देवर्षी नारद आले, पुष्कळ वर्षांनी त्यांनी पाहिलं त्या रामनामाची स्पंदनं तिथून येत होती.
पण माणूस तर दिसत नाहीये. मग त्या वारुळ बाजूला करून त्यातून त्यांना बाहेर काढलं. वारुळाला वल्मीक म्हणतात संस्कृतमध्ये, म्हणून ते वाल्मिकी. उलटा नाम जपा जग जाना, बाल्मीकी भय ब्रह्म समान. उलट ते नाव घेतलं देवाने, ते सुलट करून घेतलं स्वतः. आपल्या मुलाच्या निमित्तानं अजामिळानं नाव घेतलं, पण देवाने ते आपल्यासाठी आहे असं मानून घेतलं. आपण काय प्रयत्न करणार हो? आपण काय देवाच्या दिशे? आपण एक पाऊल उचलण्याचा विचार केला, देव 4 पावलं पुढे येतो. कमी आपण पडतो. देव निर्गुण निराकार आहे का, देव सगुण साकार आहे का, देव कसा? त्या चर्चेमध्येच आपण इतके व्यस्त होऊन जातो. पुष्कळ लोकांना अनेक प्रकारच्या शंका निर्माण होतात मनामध्ये. नाही, देव सर्वत्र भरलेला आहे, मग मंदिरामध्ये त्या मूर्तीमध्ये काय ठेवलेलं आहे? अहो, सर्वत्र आहे तर मूर्तीमध्ये नाही आहे का? पण या शंकांनी माणसाचं मन इतकं, अहो आपण देव निर्गुण निराकार आहे हे विसरून किंवा हे बाजूला ठेवून सगुण साकाराची उपासना करणं इथवर समजून घेता येतं. देवाची कृपा इतकी आहे, भक्ताशी त्याचं नातं इतकं जिव्हाळायचं आहे की देव स्वतः विसरून जातो आपण निर्गुण निराकार आहेत, आपण सर्व व्यापी आहेत, याचा देवाला स्वतःला विसर पडतो. श्री महाराजांच्या चरित्रातला जो एक प्रसंग आहे की महाराज जेव्हा यात्रेला निघाले आणि गोंदवल्याच्या त्या प्रभू रामरायाच्या विग्रहाच्या नेत्रातून जेव्हा अश्रुधारा यायला लागल्या, राम सर्वत्र नाहीये का? सर्वव्यापी नाहीये का? चराचरात भरलेला नाहीये का? मग महाराज खरं त्याला सोडून कुठे जात होते? ते जिथे कुठे जाणार होते तिथे रामराय त्यांच्या सोबतच नव्हता का? मग त्याला सांगा ना की बाबा तू सर्वव्यापी आहेस. देव स्वतः विसरून गेला. नाम काय करू शकतं? पुंडलिकाच्या दारात जेव्हा परमात्मा येऊन उभा राहतो ना, पंगू होऊन जातो. त्यानं सांगितलं तुम्ही थांबा. आमचे तुकाराम महाराज म्हणतात, का रे पुंड्या मातलासी उभे केले विठोबासी. फार उन्मत्त झालायस तू, आमच्या विठोबाला उभं केलंस दारामध्ये, येतो म्हणून सांगितलंस, आणि एक वीट फेकलीस आणि तिच्यावर उभा राहा म्हणून सांगितलंस. आपण त्या विठ्ठलाला सुद्धा विचारलं पाहिजे, तू का उभा राहिलास? त्यानं सांगितलं ठीक आहे, युगे 28 विटेवरी उभा. तो उभा आहे. ज्याची गती सर्वत्र आहे, काळाच्या गतीच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांचे जीवन आहे, त्या काळाच्या गतीला सुद्धा जो नियंत्रित करतो, त्या परमात्म्याला पंगू करण्याचं सामर्थ्य या भक्तीत आहे. जो सर्वव्यापी आहे, चराचरात भरलेला आहे. पण आपण चराचरात भरलेलो आहोत, आपण सर्वव्यापी आहोत. आपल्या महिम्याची त्याला विस्मृती करून देण्याची शक्ती या भक्तीत आहे, या नामात आहे. न मे द्वेष्योस्ति न प्रिय, हे भगवान स्वतः गीतेमध्ये म्हणतात. मला न कुणाचा द्वेष आहे, न मला कुणी प्रिय आहे. मग कशाला अर्जुनाला पुन्हा पुन्हा म्हणतायत प्रतिजाने प्रियोसी मे, तू माझा प्रिय आहेस. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते. भक्ताविषयी देव पक्षपाती आहेच आहे, नामधारकाविषयी पक्षपाती आहेच आहे. किती ऋणी आहे देव नामधारकाचा. जे गीतेमध्ये नाहीये अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ज्ञानेश्वरीत मिळतात बरं का. म्हणजे नामसाधना आपण सुरुवात करतोय, त्याची एक प्राथमिक अवस्था आहे, त्याची एक मध्यम अवस्था आहे, त्याच्या पुढची अवस्था आहे. अवस्थांतर होत असतात, कारण आपण ज्या पातळीवर आहोत तिथून आपल्याला वरती यायचं आहे. पण गीतेमध्ये एक विषय असा येतो की
अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाते समद्भावम यातिनास्त्यत्र संशय. हा अंतकाळी जो माझं स्मरण करतो, माझं नाम घेतो, जसं ते अजामिळानं आपल्या पुत्राच्या निमित्तानं घेतलं होतं, भगवान म्हणतात त्याला माझी गती प्राप्त होते. पण आता जी शंका आपल्या मनात येऊ शकते, गीतेमध्ये त्याचा उल्लेख नाही आहे पण ज्ञानेश्वरीमध्ये आहे. हो, अंतकाळी देवाचं नाव मुखात येणं, अंतकाळी देवाचं स्मरण होणं, आणि देवानी तर जे सांगितलंय गीतेमध्ये फार भयंकर सांगितलेलं आहे. काय पद्मासन घालावं आणि दृष्टी भ्रूमध्यामध्ये केंद्रित करावी आणि आपल्या प्राणांचं, अहो कसलं पद्मासन? आम्हाला अंतकाळी बसता येणार आहे का? उठता येणार आहे का? स्मृती असणार आहे का? वाणी असणार आहे का? याची आम्हाला काही कल्पना नाही आहे. मग तशा प्रतिकूल अवस्थेमध्ये देवाचं नाव मुखात तर आलं पाहिजे. मग करणार काय? आम्ही स्वतः, आमचा देहच आमच्या हातात राहणार नाहीये. मग कसं होणार? भगवान ज्ञानेश्वरीमध्ये याचं उत्तर देतात. ते ऋणवयपण देखो निअंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची या तनुत्यागी परिचर्या करी. भगवान म्हणतात, अर्जुना, जन्मभर ज्यानं माझं नाव घेतलं त्यानं अंतकाळी माझं नाव घ्यावं, तया देहावसान जई पावे, तै तिही माते स्मरावे, मग म्या जरी पावावे तरी उपासती ते कायसी. जन्मभर ज्यानं माझं नाव घेतलं त्यानं अंतकाळी सुद्धा माझं नाव घ्यावं ही अपेक्षा मी ठेवणं, आणि त्याने नाव घेतल्यानंतर मी त्याला पावावं, तर माझ्या आणि त्याच्या नात्याला अर्थ काय राहिला? ते ऋणवयपण देखो निअंगी. ऋणवयपण, जन्मभर त्याने जे माझं नाव घेतलंय ना अर्जुना, ते माझ्यावरचं ऋण आहे. मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांवर उपकार करण्यासाठी नाही, त्याच्या त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी. म्हणून मी स्वतः भक्तांची या तनुत्यागी तो कुठल्याही अवस्थेत असो, कुठल्या एखाद्या प्रारब्ध योगानं अपघातामध्ये त्याचं निधन हो, कुठल्या आजारपणात असो, त्याचा स्मृतिभ्रंश झालेला असो, भक्तांची या तनुत्यागी मी त्याची परिचर्या करतो, कारण ते नामाचं ऋण माझ्यावरती आहे. म्हणून नाम सदा बोला. सदा शब्दाला फार महत्व आहे. कधी नाम जपावं, कधी पण जपावं. इतर सगळ्या उपासनांच्या मध्ये आणि नामसाधनेमध्ये भेद मुख्य आहे. इतर सगळीकडे नियम आहेत. एखादा मंत्र, मग गायत्री मंत्रासारखा मंत्र असेल किंवा अन्य, त्याला नियम आहेत. त्याचा अधिकारी कोण, कुठल्या अवस्थेत तो जपावा. अगदी अंथरुणात मला जाग आली आणि उठल्या उठल्या मी गायत्रीचा जपच सुरू केला, हे नाही योग्य. मग ते पुण्य नाहीच आहे, उलट पाप आहे. पण नामाच्या बाबतीत देवाने असं काही बंधन ठेवलं नाही बरं. कुणीही घ्यावं, कुठेही घ्यावं, कसंही घ्यावं. काय आमच्या सगळ्या या कवींनी लिहून ठेवलंय, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळिता. एवढंच काय, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. आणि चैतन्य महाप्रभू सारखे महात्मे, त्याने एका नामाशिवाय दुसरं कुठलं साधन केलं नाही. नामसंकीर्तन हे त्यांचं मुख्य साधन. त्यांनी सुद्धा त्यांच्या मुखातून आपल्या मनातली खंत व्यक्त केली. काय म्हणतात ते, नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, तत्रार्पिता नियमित स्मरणेन कालः. नाम नाम अकारी बहुधा निज सर्व. हे प्रभो, तू तुझ्या नावामध्ये तुझी शक्ती सगळी भरली आहेस. तत्रार्पिता नियमित स्मरणेन कालः. बरं, तू स्मरणाचा काही नियमही ठेवलेला नाहीयेस, कुठल्या वेळी जपावं. एतादृशी तव कृपा, एतादृशी तव कृपा भगवन् ममापि दुर्दैवमी दृशमिहा जनिनानुराग.
तुझ्या कृपेमध्ये कुठलीही कमतरता नाहीये, पण माझं दुर्दैव किती ते म्हणतात. हा जनी नानुराग, जन्मभर कधी मला त्या नामाबद्दल प्रेम वाटलं नाही, हे माझं दुर्दैव आहे. तू कुठेही कमी पडला नाहीयेस. पण मुख्य होतं काय, साधन सोपं म्हटलं की त्याचं महत्त्व माणसाला तेवढं राहत नाही. कुठलीही गोष्ट सहज मिळणारी असली की त्याचं काही माणसाला महत्त्व वाटत नाही. नाम घेण्यात अवघड काही आहे का? काहीच अवघड नाही आहे. कुठले नियम आहेत का? कुठलाही नियम नाही आहे. आम्हाला उच्चार व्यवस्थित करता येत नाही, भगवान तो व्यवस्थित करून घेतात, त्यांच्याकडं ऑटो करेक्ट आहे. पण माणसाला वाटतं की मग इतकं सोपं, आम्ही काहीतरी भारी आहेत. हे सामान्यांच्यासाठी लोकांचं असं एक म्हणणं असतं, आम्ही ध्यान करू, आम्ही योग करू, आम्ही आणखीन काही करू. नामजप म्हणजे अशी पण काही लोकांची भावना असते, मॉडर्न भक्त. सोपं म्हटलं, दोन गोष्टींमुळं माणसाला एखाद्या गोष्टीबद्दलचा जो आदर आहे तो कमी होतो. एका संस्कृत सुभाषितकारानं सांगितलं, अतिपरिचयाद अवज्ञा, अतिपरिचयाद अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठमिंधनम कुरुते, असं ते सुभाषित आहे. अतिपरिचय एखाद्या गोष्टीचा झाला की त्याच्या बाबतीत आपल्या मनात काही आदर फारसा राहत नाही. एखाद्याकडं वारंवार गेलं, पहिल्यांदा गेलात आनंद वाटेल त्याला, त्याने तुम्हाला निमंत्रण दिलं, तुम्ही गेलात, त्याने तुम्हाला जेवायला वाढलं. पुन्हा तुम्ही दुसऱ्या पण दिवशी गेलात, तो काहीतरी पोहे बिहे करून आणील. तिसऱ्या पण दिवशी गेलात, तो चहा देईल. चौथ्या दिवशी गेलात, पाणी विचारेल. पुन्हा तुम्ही पाचव्या दिवशी गेलात तर तो म्हणेल, कसं काय, कुणीकडे. आता किती आदर सत्कार किती दिवस करणार? संतत गमनात अनादर, सारखं सारखं गेलं की आदर थोडा कमी होतोच. कवीनं उदाहरण दिलंय, मलये भिल्ल पुरंध्री चंदन तरुकाष्ठमिंधनम कुरुते. मलय पर्वतावर सगळी चंदनाचीच वृक्ष आहेत. चंदनाचं आपल्याला इतकं महत्त्व, एक खोड आपल्या देवघराच्या तिथे असतं, आपण सांभाळून ठेवतो, रोज फक्त देवासाठी त्याचा उपयोग होतो. चंदनाचं आपल्याला महत्त्व आहे. जिथं चंदनाचीच झाडं आहेत सगळी, तो कवी म्हणतो तिथली जी भिल्लीण आहे ती आपल्या चुलीसाठी इंधन म्हणून त्या चंदनाच्याच लाकडाचा वापर करते, कारण तिला त्याचं काही महत्त्व नाही आहे. अतिपरिचय. आणि दुसरं एक कारण आहे अपरिचय, परिचयच नसणं एखाद्या गोष्टीचा. एखाद्याला एखादं रत्न सापडलं, पण हे रत्न आहे ठाऊकच नाहीये. माऊलीने पण ज्ञानेश्वरीत हा दृष्टांत दिलाय. रत्नाची परीक्षा नसल्यामुळं ते गारगोटी आहे असं समजून रत्न जसं फेकून द्यावं, हे घडलं. ही जी अवज्ञा घडली, हा जो अनादर घडला त्या रत्नाचा, तो अपरिचयामुळे घडला. आणि ती जी भिल्लीण आहे, जिनं चंदनालाच सरपण म्हणून उपयोग केला, तिच्याकडून अनादर घडला, तो अतिपरिचयामुळे घडला. नामाच्या बाबतीत या दोन्ही आपल्या समस्या आहेत. अतिपरिचय आपल्याला नामाचा या अर्थाने आहे की आपण सगळीकडेच नामाचं महत्त्व ऐकतो, तेच वाचतो, कारण तेच सगळीकडे भरलेलं आहे. सगळ्या संतांचं या बाबतीत एकमत आहे, नाम घ्यावं. नाम त्याचा सोपेपणा, सहज उपलब्ध असणं, हा सगळा अतिपरिचय आहे. आणि अपरिचय, त्याची जी गोष्ट आपल्याला ठाऊक नाहीये, आपल्याला त्याची अनुभूती नाही, त्यानं खरंच काय होतं. मुळात गोष्ट अशी आहे, ज्याला त्या नामाचा थोडा जरी रस प्राप्त व्हायला लागला, त्याची अवस्था अशी होते की आता त्यानं जरी ठरवलं हे नाम मी घ्यायचं सोडेल, तरी त्याची जिव्हा मानत नाही. प्राथमिक अवस्थेमध्ये माणसाला स्वतःला सवय लावायला लागते, मला करायचंय, त्यासाठी काहीतरी नियम करावा लागतो, तोही लक्षात राहत नाही. अनेक गोष्टी घडतात, त्या सुरुवातीला घडतात. आणि म्हणून इथं सुद्धा या काव्यामध्ये, या पहिल्याच पंक्तीमध्ये 3 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. नाम सदा बोलावे,
नंतर भावे गावे भावे दुसरी पायरी आहे, आणि मग जनासी सांगावे, या 3 पायऱ्या आहेत. होतं काय बऱ्याचदा आपल्याला घाई फार, आपण थेट 3ऱ्या पायरीवर जातो. आपण बोलत नाही, आपण गात नाही, जनासी सांगावे, मात्र सगळ्यांना सांगतो. आणि हे होण्याची शक्यता सर्वात जास्त आमच्यासारख्या बोलणाऱ्यांचीच असते. लोकांना पुष्कळ गोष्टी सांगत राहायच्या, आपण काही करायचं नाही. नायमात्मा प्रवचनेन लभ्या, उपनिषदांनी सांगितलं. आपण बोलावं. यामध्ये जे 2 शब्द आहेत, सदा आणि भावे, हे 3ही पायऱ्यांसाठी समान लागू आहेत. नाम सदा बोलावे, भावे बोलावे. नाम सदा गावे, भावे गावे. आणि नाम सदा जनासी सांगावे, भावे जनासी सांगावे. आधी बोलावे, आधी फक्त उच्चार आहे. त्यासाठी नियम लागतो. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा भक्ती मनामध्ये रुजण्याच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. हे सगळं कसं आतून एकरूप आहे आपण बघा. मराठीमध्ये सांगितलं, सोप्या भाषेत सांगितलं की आपल्याला वाटतं हे काहीतरी कनिष्ठ आहे, आणि संस्कृतमध्ये सांगितलं, भारी उपनिषदातलं वेदातलं वगैरे प्रमाण सांगितलं की आपल्याला वाटतं हे काहीतरी भारी आहे, पण मुळात आतून सगळं एकच आहे. श्रीमद भागवतामध्ये कपिल महामुनी जेव्हा आपल्या आईला उपदेश करतायत, देवहूती मातेला, भागवतात ती कथा आहे, फार सुंदर उपदेश आहे. 7 दिवसाच्या कथेत फारसं ते सांगितलं जात नाही, जाऊ शकत नाही. पण त्यामध्ये त्याने 3 अवस्था सांगितल्या: श्रद्धा, रती आणि भक्ती. श्रद्धा रतिर्भक्तिरनुक्रमिष्यति, हा अनुक्रम आहे. नाम सदा बोलावे, आधी पहिली पायरी आहे श्रद्धेनं ते नाम बोलावं. त्यानं काय होईल आणि त्यानं खरंच मला काही मिळेल का, त्यानं आधी बोलायला. उपनिषदांनी, वेदांची आज्ञा आहे श्रद्धस्व सौम्य. अरे बाळा, तू श्रद्धा ठेव, हे वेद सांगतात. आधी श्रद्धा ठेवा. श्रद्धावान लभते ज्ञानम, गीतेनं हेच सांगितलं. श्रद्धा ही पहिली पायरी आहे. माणसाला वाटतं मला काहीतरी मिळावं, मग माझी श्रद्धा दृढ होईल. संतांनी सांगितलं आधी तू श्रद्धा ठेव, मग तुला जे काही मिळायचे ते सगळं मिळेल. जे घोडं अडतं आपलं ते इथे अडतं. त्या प्रीपेड, खरं त्या हे प्रीपेड सारखं आहे. तुम्ही आधी तुमची श्रद्धेची गुंतवणूक करणं अपेक्षित आहे. आपल्याला वाटतं नाही आधी मला काहीतरी मिळालं. हे म्हणजे कसं झालं माहिती का, एका माणसाने प्रतिज्ञा घेतली. कुठली प्रतिज्ञा घेतली? जोवर मला पोहता येत नाही तोपर्यंत मी पाण्यात उतरणार नाही. प्रतिज्ञेला काय अर्थ आहे? पाण्यात उतरणारच नाही तर पोहता येणार कसं? श्रद्धा ठेवणारच नाही तर अनुभव मिळणार कसा? आधी श्रद्धा. नाम सदा बोलावे, ते वारंवार वारंवार. आणि सगळ्या संतांच्या वचनांमध्ये आपण पहा, या सदा सर्वदा या शब्दांना, सदा सर्वदा योग तुझा घडावा, सदा नामघोष करू हरी कथा, तेणे सदा चित्ता समाधान. सदा नामघोष केला म्हणजे सदा समाधान मिळेल. गीतेमध्ये भगवंतांनी सुद्धा अनन्यचेता सततम यो मां स्मरती नित्यशः 2 वेळा, सततम नित्यशः. आधी बोलावं, श्रद्धेनं बोलावं, मग बोलण्याच्या पुढची पायरी मग गावे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुकाराम महाराजांनी सुद्धा, सगळ्या संतांनी इतकी अभंग संपदा कशासाठी आहे महाराजांची, इतक्या ओव्या माऊलींनी का लिहिल्या, इतकी प्रवचनं महाराजांनी का दिली? एकाच वाक्यात त्या संतांचा सगळा उपदेश येऊ शकतो.
पण ज्याला जसं पटतं त्यांनी तसं घ्यावं. यासाठी आधी बोलावं, मग जेव्हा ते नामस्मरण ते जीवेन सोडी ऐसे झाले असं जेव्हा होतं, आता त्यात गोडी जेव्हा निर्माण होते, मग पुढची अवस्था आहे ते गावे. मग ते गायलं जातं, भावपूर्वक गायलं जातं. पहिली पायरी श्रद्धा. श्रद्धा दृढ झाली की मग निर्माण होते रती, आणि ही रती दृढ झाली की आता मग भक्ती. जनासी सांगावे, मग आपोआप ते नाम. आपण कुणाशीही बोलो, आपण त्या नामाशिवाय इतर कुठल्या विषयावर बोलूच शकत नाही. आपल्या बोलण्यातच तो नाम हा विषयी. कुठलाही विषय तिथेच येणार. ज्या विषयाची आपल्याला आवड असते ना, ज्यांना राजकारणाची आवड असते ना, ते कुठलाही विषय चालू ते बरोबर ते राजकारणाकडेच येतात पुन्हा. ज्याला ज्या विषयाची आवड आहे ना, तो विषय इतर कुठल्याही विषयामध्ये आपोआप डोकावतो. मग जेव्हा नाम या श्रद्धेतून रतीमध्ये येतं आणि रतीतून भक्तीमध्ये येतं, कथयन्तश्च मान नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च, भगवान गीतेमध्ये सांगतात. कथयन्तश्च माम नित्यम. अर्जुना, ते फक्त माझ्याविषयीच बोलत राहतात, दुसरं काही त्यांच्या मनामध्ये उरतच नाही. ठिकठिकाणी तुकाराम महाराजांनी आपल्या मनाची हीच अवस्था सांगितलेली आहे. विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, माझी मज झाली अनावर वाचा छंदया नामाचा घेतला असे. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय. नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा नामा परते न सत्य मानावे. जे साधन मी करतोय त्या साधना व्यतिरिक्त इतर कुठलंही साधन श्रेष्ठ नाही, हा भाव मनामध्ये असला पाहिजे. त्याविषयी जोपर्यंत संशय मनामध्ये, संशय आत्मा विनश्यती. एका ठिकाणी एका माणसाने बोर घेतला, काही फुटापर्यंत घेतला, पाणी लागत नव्हतं. दुसऱ्या जागी घेतला, तिथं नाही, दुसऱ्या जागी घेतला. असं जर उथळपणे त्यानं काम केलं आणि काही फुटापर्यंत घेऊन दुसरीकडे प्रयत्न केला, असं 10 ठिकाणी घेतलं, कुठेच लागलं नाही. मग एखाद्या शहाण्या माणसाने त्याला जसं सांगावं, बाबा तू एकाच ठिकाणी जर व्यवस्थित घेतला असता अजून खालपर्यंत, तुला पाणी लागलं असतं. संशय. नामा परते न सत्य मानावे. हे मानणं जे आहे ना, तो श्रद्धेचा भाग आहे. 2 गोष्टी आहेत. आधी मानायचं असतं, मग ते जाणायचं असतं. लोकांना आधी जाणण्याची इच्छा आहे. मानल्याशिवाय आपला त्या साधना मार्गात प्रवेश होऊ शकत नाही. कारण बुद्धीनं त्या परमात्म्याला आपण जाणू शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. आणि महाराजांनी स्वतः त्यामुळे सांगितलं की हे नाम इतकं सूक्ष्म आहे, म्हणून तितकं सूक्ष्म आहे, म्हणून तितकं व्यापक आहे. नामात 2 गुण आहेत. आपण आपल्या शरीराचं नियमन करायचं म्हटलं तर ते सोपं आहे. माझ्या हाताची कुठल्या प्रकारची हालचाल करायची हे माझ्यासाठी सोपं आहे. पण माझ्या मनाचं नियंत्रण करायचं असं जेव्हा मी ठरवतो तेव्हा ते अवघड आहे, कारण मन सूक्ष्म आहे. आपल्या मनामध्ये आत्ता जर मी आपल्याला सांगितलं की कुठलाही विचार करा पण माकडाचा विचार करू नका, आता नसलेलं माकड तुमच्या मनामध्ये येऊन बसलं. मन असं आहे, नकारात्मक कुठली गोष्ट त्याला आधी तेच करतं. एखाद्या खिडकीवर जर लिहून ठेवलं इथे आतमध्ये कुणीही डोकावून पाहू नये, प्रत्येक जण तिथंच डोकावणार. बरं, हे कारण मन सूक्ष्म आहे ना. सूक्ष्माचं नियमन करणं हे स्थूलाच्या नियमन करण्यापेक्षा अवघड आहे.
स्थूलाचं नियंत्रण आपण करू शकतो, कारण ते दिसतंय, त्याचा अनुभव आहे. आपली जी इंद्रिय आहेत, आपल्यासमोरच्या ज्या वस्तू आहेत, हातात माळ घेणं सोपं आहे, पण त्या नामामध्ये मन लागणं हे सोपं आहे का? मन अवघड आहे, तिथं सगळ्या समस्या आहेत. म्हणून आपल्याला एक असं साधन पाहिजे जे आपल्याला स्थूलाकडून सूक्ष्माकडे घेऊन जाईल, जे स्थूल रूपानंही आपल्या हाती आहे आणि सूक्ष्म रूपानं तर त्याचा परिणाम अत्यंत विलक्षणच आहे. आणि असं साधन नामाशिवाय दुसरं नाही असू शकत नाही. ध्यान ते साधन असू शकत नाही, कारण ध्यानामध्ये आपल्या हातात नाहीये. आपण घड्याळ लावून ध्यानाला बसतो, 10 मिनिटं आता ध्यान कर, ते घड्याळीचं ध्यान झालं. मनाला निर्विचार करा, कसं करा? नुसते बसून राहा, हे कसं शक्य होणार? नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, हे भगवान स्वतः सांगतायत. काही न करता बसा हे शक्य नाहीये. मनाला निर्विचार करा हे शक्य नाहीये. मनातून विकारांना काढून टाका हे शक्य नाहीये. म्हणून आमच्या तुकाराम महाराजांनी सोपं साधन सांगितलं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. एकदा वर्गामध्ये शिक्षकांनी मुलांना सांगितलं, विज्ञानाच्या तासामध्ये त्यांनी समोर एक आपली पाण्याची बाटली ठेवली रिकामी आणि सांगितलं, विचारलं आधी, या बाटलीमध्ये काय आहे? मुलं हुशार होती. त्याने सांगितलं, यात काही नाही, असं नाही. धड्यामध्ये शिकवलं, यात हवा आहे, दिसत नसली तरी आहे. आता गुरुजींनी विचारलं, यातली हवा जी आहे ती बाहेर काढून दाखवा. आता ही उलटे सुलटे जे कामं असतात ना, ते पुढच्या बाकावरच्या मुलांना जमत नाही. यासाठी मागल्या बाकावरची मुलं लागतात. आपल्यापैकी जे मागच्या बाकावर असतील त्यांना कदाचित हसू आलं. मग एक मागच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांना, त्याला कधी संधी मिळत नव्हती बिचाऱ्याने, त्याने हात वर केला, मी करतो. गुरुजींनी बोलावलं. त्यानं काय करावं? त्याने काही नाही केलं. त्यानं त्या बाटलीमध्ये पाणी भरलं. पाणी भरलं म्हणजे हवा बाहेर निघून गेली, कारण जेव्हा पाणी आत जाईल आपोआप हवा बाहेर पडणारच आहे. एरवी ती हवा बाहेर काढायची कशी हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. सगळे विद्वान या सगळ्या तत्वचर्चांमध्ये गढून जातात. एखादा कुणी असा भाविक भक्त येतो, तो म्हणतो, मी माझ्यामध्ये नाम सामावून घेतलं, आता या विकारांना मनामध्ये जागाच नाहीये. काम क्रोधे केले घर रीते. सोपं काम आहे, पण फक्त सोपं नाहीये, एकमेव उपाय आहे. नाम फक्त सुलभ नाहीये, नाम फक्त सुगम नाहीये, नाम हाच एकमेव उपाय आहे. भगवंताच्या चरणावर निष्ठा ठेवून नामस्मरण करण्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही साधनाचा कुठलाही भरवसा नाहीये. येथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडी सरले माया जळी. तर सगळ्यांना विचार करत बसू द्या, भवसागर कसा तरून जायचा, तो किती खोल आहे, त्यातून कसं पलीकडे जावं. आमचा पांडुरंग म्हणतो, भवसागर इतका आहे. प्रमाणं भवाब्धेरिदं मामकानां नितंबः कराभ्यां धृतो येन तस्मात्. पण संतांनी त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं, पांडुरंगाच्या सुद्धा. माऊली म्हणतात, देवा तू म्हणतोस भवसागर इतका आहे, मी तर म्हणतो तो नाहीच आहे. ऐलीच थडी सरले माया जळ. एखाद्या नदीला कसं ओलांडून जावं यासाठी आपण विचारात पडावं. हे पाणी दिसतंय, इथून कसं जावं, पोहून जावं की नावेनं जावं की कसं जावं. आपण बुडणार तर नाही ना, आणि जवळ गेलं की आपल्याला दिसतं हे तर मृगजळ आहे. मृगजळाला काय पोहून जाणार? जे नाहीच आहे त्याला काय करायचं? आणि भक्ताकडे तर ठीक आहे, तरुणच जायचंय ना. भगवान म्हणतात, नामाची या सहस्रवरी, नावा या अवधारी, सजून या संसारी तारू जाहलो. अर्जुना, भवसागर तरुण जायचंय का तुला? 1000 नावा मी उभ्या केलेल्या आहेत. सहस्रवरी, तुला जी नौका आवडेल त्या नौकेमध्ये बस. मग आपल्या मनात प्रश्न येतो की जर भवसागर नाहीच आहे तर देवानी नावा कशासाठी उभ्या केल्या? ऐलीच थडी सरले मायाजळ, हे माऊली आधीच म्हणतायत ना. मग नामाच्या या 1000 नौका कुठला भवसागर तरुण? भगवान म्हणतात, ते सोड विचार, आपण विहार करू. भक्तासाठी जर भवसागर तो तसा त्याच्यासाठी नाहीच आहे,
पण तो आहे असं जरी, कारण माया अनिर्वचनीय असं वेदांतांनी सांगितलं. न आहे असा विचार करता येतो, न नाही असा विचार करता येतो, म्हणून वेदांतांनी तिला अनिर्वचनीय म्हटलं. पण नामाकडे दोन्हींची उत्तर आहेत. तुम्ही आहे म्हणताय का, तर आमच्याकडे नाव आहेत. नाही म्हणतायत, प्रश्नच नाही. आणि थोड्याने 1000 नाव आहे. आणि हे भगवान म्हणतात स्वतः. हे माऊलींनी सांगितलंय. आणि एक मला उदाहरण आठवतं. ब्रह्मदेवानी, जे सगळे देव जेव्हा गोळा झाले होते कंसाच्या कारागृहामध्ये, जेव्हा देवकीच्या गर्भामध्ये भगवान त्यांचा आविर्भाव झाला, गर्भस्तुती नावाची फार सुंदर स्तुती आहे. त्या स्वतः ब्रह्मदेवांच्या तोंडून काय निघालं? येन्ने रविंदाक्ष विमुक्त मानिनस्त्वय्यस्त भावाद विशुद्ध बुद्धयः आरुह्य कृच्छ्रेण परम पदम ततः पतन्त्यधो नादृतयुष्मदंघ्रयः. भगवंता, तुझ्या चरणांचा आश्रय घेतल्याशिवाय, तुझं नाम घेतल्याशिवाय, तुझ्या रूपाचं आलंबन घेतल्याशिवाय इतर कुठल्याही मार्गाने कुणी कितीही वरपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करो, पतन्त्यधो, एक ना एक दिवस त्याला निश्चित तुझ्या भक्तीचं त्यानं आलंबन घेतलं नाही तर त्याचं पतन होणार आहे. एकी मोक्षी लागावयाची या आशा केला कर्मबाह्यांचा भरवसा, माऊली म्हणतात. मी माझ्या कर्मरूप बाहूंनी हा सागर तरून जाईल. परिथे पडिले वळसा विधिनिषेधांच्या. त्या विधिनिषेधांच्या मध्ये ते इतके अडकून गेले की पुढे जाऊ शकले नाहीत. जे ज्ञान मार्गाने गेले, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे, अज्ञाना पाठी सज्ञानाचे झुंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानाला निदान हा तरी लाभ मिळतो की त्याला तो अहंकार तरी होणार नाही, कारण त्याला ठाऊक आहे आपल्याला काही कळतच नाही. पण ज्याला कळत नसूनही असं वाटतं मला कळतं, ही जी ज्ञानामधली जी अर्धवट नावाची कॅटेगरी आहे, त्यांच्या बाबतीत हे घडतं, त्याला अहंकार होतो, त्याचंही पतन होतं. बरं, योग कसा आहे? माऊली म्हणतात, हा अग्निप्रवेशू नीच नवा, भ्रतारे विण करावा तो हा योग. सती एकदा अग्निप्रवेश करते, पतीसाठी करते, पण अर्जुना न पती आहे न काही आहे तरी पण रोज अग्निप्रवेश करायचा आहे. हे असं योगाचं साधन आहे. म्हणून सर्वात सुलभ, सर्वात सुगम, सर्व काळ सगळ्यांसाठी उपलब्ध असणारं साधन हे नाम आहे. आणि हाची सुबोध गुरूंचा. नामापरते न सत्यमाना. नाम घेत घेत आपल्याला या सगळ्या गोष्टी जाणून घेणं सुद्धा यासाठी आवश्यक आहे, कारण आपल्याकडे मन आहे तशी बुद्धी पण आहे. मनामध्ये आपण नामाविषयी आवड निर्माण झाली तरी बुद्धीवर विश्वास ठेवायचं कारण नाही, ती मनाला पुन्हा भटकवू शकते. आपल्याकडे दोन्हींचा विचार कायम केला गेलेला आहे. मनासाठी भजन आहे, मनासाठी भगवंताचं चिंतन आहे, त्याच्या रूपाचं चिंतन आहे, त्याच्या कथांचं श्रवण आहे. आणि बुद्धीसाठी हे प्रवचनाधिक साधनं आहेत. बुद्धीसाठी या सगळ्या युक्त्या प्रयुक्त्या आहेत. त्यामुळे नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. नाम आपण धारण केलं, आता नामधारकानं काय नामधारण करून हिमालयात जायचंय का? नाहीये, इथंच राहायचंय. त्याच सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या आपण करतोय. पण त्या कशा करायच्या आहेत? त्या करत असताना नाम आपल्या हृदयामध्ये कायम कसं ठेवायचं आहे, पुढे या काव्यामध्ये सांगितलेलं आहे. क्रमशः आपण पाहू. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. प्रपंचामध्ये जरी आपण असं म्हणालो की आपण प्रयत्न सोडता कामा नये, प्रयत्नाशिवाय आपल्याला यश प्राप्त होत नाही. सत्ता त्यांची आहे, यश द्यायचं की नाही ते ठरवतील, पण प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. पण खऱ्या अर्थानं परमार्थाच्या बाबतीत म्हटलं